इंदापूर बारामती पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको। इंदापूर बारामती महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे आतापर्यंत 25हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तरी देखील पालखी मार्गाचं काम अद्याप अपूर्ण असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। या पार्श्वभूमीवर इंदापूर व तरंगवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत पालखी महामार्ग रोखून आंदोलन केले। महामार्गाचं रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करावे, सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि पुढील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच इंदापूरचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्नात लक्ष घालून काम पूर्ण करावे अशी मागणीही करण्यात आली आहे। हा जो बारामती इंदापूर पालखी महामार्ग आहे, या पालखी महामार्गालगत वेताळाचं मंदिर जे आहे त्या मंदिरासमोर इथं पालखी महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांकडून काम अपूर्ण ठेवण्यात आलं आहे। त्यामुळे इथं वारंवार अपघात होतात। त्या एकाच ठिकाणी या मंदिरासमोर कमीत कमी 25 लोक मृत्युमुखी पडली आहेत। त्याचा आकडा जास्तच आहे, तो पोलीस स्टेशनमध्ये FIR मध्ये आहे आणि शेकडो अपघात झाले आहेत। तरी ह्या वारंवार होणाऱ्या अपघातांना टाळण्यासाठी आणि इथून पुढे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आम्ही आज इथं आंदोलन रस्ता रोको केलं होतं आणि इथून पुढे हे अपघात कमी व्हावेत हीच आमची प्रशासनाकडून अपेक्षा आहे। जर असं काही झालं नाही त्याच्यावर अंमलबजावणी तर आम्ही इथून पुढे अजून तीव्र आंदोलन करू एवढंच सांगतो। कारण की सामान्य नागरिकाच्या जीवितहानी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि कारण की आता बघता तुम्ही कालच जेव्हा इथं माझ्या हातात अजून मलबा आहे, हे इथं तुम्हाला दाखवतो। हा ढिगारा आहे, त्या ढिगाऱ्यावर गाड्या उडून इथं पडत आहेत आणि जर अशा किरकोळ गोष्टीमुळे जर 25 जीव जात असतील तर त्याला प्रशासन जबाबदार आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरांवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि ह्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळावी हेच आमचं उद्दिष्ट आहे। आणि इथून पुढं जर त्याच्यावर अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही मोठं आंदोलन करू। या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी काही उपस्थित होते, त्यांनी काय आश्वासन दिले? त्यांनी सांगितलं की नॅशनल हायवेचे आणि कॉन्ट्रॅक्टर आम्ही बोलवून घेऊ आणि हे काम मार्गाला लावू। उद्या सकाळी 10 वाजता ते आम्हाला सांगितलं त्यांनी की आम्ही मीटिंग लावू तहसील ऑफिसला तहसीलदार साहेबांसमोर। कारण एवढं सांगतो आम्ही मीटिंगवर थांबणार नाही। इथून पुढं जर हे व्यवस्थित नाही होऊन इथं जर अपघात झाला आणि दैव करो असं काही होऊ नये, जर जीवितहानी झाली तर आम्ही त्या कुटुंब आणि आम्ही लोक तो मृत्यूदेह आम्ही हलवणार नाही आणि इथंच बसून राहणार। कारण की तो आमच्याही कुटुंबातला असू शकतो आणि कुणीही असू शकतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।